हॅलो गाईस, तर तुम्ही बघू शकता टाइम किती झालेला आहे. मी आत्ताच माझं सलून बंद करून आले. एज ए ब्युटिशियन जरी असले तरी घरातले कामं तर काही कोणाला सुटत नाही. माझे पोरांची आज फरमाईश आहे की मम्मी पनीर बिर्याणी खायची आहे. सो चला आपण बनवूया पनीर बिर्याणी. तर सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये कांदा, फ्लॉवर आणि पत्तागोबी, पनीरचे काही पीसेस, टोमॅटो, शिमला मिरची, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूणचा पेस्ट घ्यायचा आहे. थोडं दही घ्यायचं आहे आणि बेसिक मसाले जसे हिरवी मिरची, हळद, लाल मिरची, मॅगी मसाला, बिर्याणी मसाला आणि टिक्का मसाला हे आपल्याला घालायचं आहे. थोडा मीठ त्याच्यात घालायचं आहे आणि याला अर्धा तास तरी मॅग्नेट करायला ठेवायचं आहे. तर दुसरीकडे मी तांदूळ वॉश करायला घेतले. 3दा स्वच्छ पाण्याने हे तांदूळ धुवून घेतले आहेत. त्यानंतर मी कांदा, लसूण, अद्रकची फोडणी दिलेली आहे. मॅग्नेट केलेला मसाला त्याच्यात टाकायचा आहे. त्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरीकडे आपण तांदूळ शिजवण्यासाठी काही खडे मसाले, कोथिंबीर, मीठ आणि लिंबू टाकला आहे. त्याच्यात तांदूळ टाकून याला 80% शिजवून घ्यायचं आहे. तर आता आपण आपल्या मसाल्याकडे जाऊया, जो की आपण लो फ्लेमवर होऊ देत होतो. आता तो परफेक्टली शिजलेला आहे. तर आपण आता राहिलेल्या पनीरमध्ये लाल मिरची, टिक्का मसाला, हळद, मीठ आणि थोडी लसूण, अद्रक, मिरचीची पेस्ट टाकून त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण तव्यावर 2-3 चमचे तूप टाकून त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आपण मोठी कढाई घेऊन आता बिर्याणी लेअर करूया. तर सगळ्यात पहिले आपण मसाल्याची लेअर टाकणार आहेत. नंतर त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाकणार आहेत. तांदूळची लेअर करणार आहे. तांदूळला डेकोरेट करण्यासाठी थोडे पनीर घालायचे आहेत आणि मी कलर टाकला आहे. जर तुमच्याकडे कलर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. नंतर आपण ते कोथिंबीरने गार्निश करूया आणि अशीच स्टेप आपल्याला 3 वेळा फॉलो करायची आहे. 3 लेअर द्यायचे. फायनल प्रोसेससाठी आपण त्याच्यामध्ये ड्राय पुदिना लीव्स आणि कोथिंबीर टाकणार आहेत. आता आपण बिर्याणीला स्मोक देऊया, जेणेकरून स्मोकी फ्लेवर येईल. आता आपण याला 10 मिनटं स्लो फ्लेमवर दम देऊया. तडा, आपली बिर्याणी रेडी आहे. बघा किती छान झाली आहे. मोकळे मोकळे तांदूळ आहेत आणि लेअर आपली किती छान बसली आहे. यायचे खायला? नक्की या.